नमस्कार मंडळी, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा ब्लॉग थोडा डिफरंट होणार आहे कारण मी बाहेर चालली आहे. तर घरातून निघायला खूपच वेळ झालेला आणि स्वतःला बघायला टाईम भेटला नाही. सो पाहुण्यांच्या घरी जाऊन मी एक आउटफिट चेक पण केला माझा. आता इकडं बघा, मला पाण्याची भीती वाटत नाही, मी पाण्याला घाबरत नाही असे बोलून मी गेलो तरी पुढं. मग मला एकदम पाण्याला बघून असं वाटलं की ह्याच्या आत साप राहिला तर मी काय करू. तर मी दादाला सांगत होती की इकडनं नाही, मी असं वरून चढून जाणार आहे त्या दगडवरनं. ओके, तर गाईज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. जेव्हा मला घरी मम्मी काम करायला सांगते ना, तेव्हा माझं फिक्स रिझन माझे पाय दुखायले आहेत, मला कंटाळा आला आहे, मला सुस्त वाटत आहे. अँड हिअर यू कॅन सी, मला काय सुस्त वगैरे काही नाही, मी आराम चालली आहे त्या दगडवरनं. फोटो काढत नाही झाले. फोटो काढायला पाहिजे, फोटो काढायला पाहिजे. येतो ना मम्मी, चला इकडे बघ. आता बघ, किती अवघड आहे आवाज आला अर्ध भीती ना भितूर घास मारी येणार जायची बाहेर ते कधी भेटते कोणाला माहिती, ते कधी भेटते कोणाला माहिती. करेल नादाला खालून होता लाकूड मोठा फट जातो ना, मोठा आहे त्यांना तुला बघ म्हणे हात घालून नका तोपता ती धर काकू धर लेगते टीचर भिजली पेन. तर गाईज, आता तुम्ही इकडं ऐकलं असेल की इकडं हे लोक डिस्कशन करत होते की 3 वेळा पडली किंवा 4 वेळा पडली. हे दुसरं कोण नाही, मीच पडली होती तिकडं 3 वेळा. तर इकडं तुम्ही क्रॅबच्या वरती ऑरेंज कलरचे डॉट्स बघत आहात, ते त्याचे एग्स आहेत. टू बी व्हेरी ऑनेस्ट अबाउट दिस पीपल गाईज, हे लोक एवढे इनोसेंट आणि एवढे केअरिंग आहेत. मी जेव्हा पहिली गेली ना इकडं, तर मी ह्यांच्यासोबत बोलत नव्हतो, काहीच नाही, गप जाऊन स्वतःच्या फोनमध्येच बिझी होतो. जेव्हा मी ह्यांच्यासोबत एक वेळा बोललो, मला एवढं क्यूट वाटले हे लोक. लाईक सिरियसली गाईज, आय हॅव नेवर सीन सच इनोसेंट पीपल बिफोर. हे गेलं पिल्लू. हो आहे बघ. रव्यास ह्यांका खबर असत
दवरला झाले ते या कोथमीर पाला जायचं लागला अंगडी ना बा क्या नहीं डबो की डबो ना घेतलं बसोस काय घाल चले बजा म्हणून चलो असे तर असा होता माझा आजचा दिवस. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. डू नॉट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.